काय करायचं? येस ओके. नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचा आज वाई फेस्टिवल 17 वर्षी मी मनपूर्वक स्वागत करते. आज ज्या क्षणाची आणि ज्या आकर्षणाची आपण वाट पाहतो ती संध्याकाळ आहे. बॉडी बिल्डिंग आता फक्त मेन्स पुरता मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर ते बरंच त्याच्याही पलीकडे गेलेलं आहे. आणि त्याचं आज एक छोटासा आणि उत्तम उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही सर्वजण उत्सुक आहात का? मगासपासून जे स्क्रीनवरती आपल्याला एक डेमो बघायला मिळतं आहे, एक जिममध्ये एक छोटासा डेमो आहे, त्याचा इथे आज प्रात्यक्षिक होणार आहे. आणि त्याच्यासाठी मी स्वतः खूप एक्साइटेड आहे. ओ माय गॉड, शी इज हिअर, द इनक्रेडिबल वुमेन ॲथलीट, अँड अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर मिसेस दीपा सापरे. For the watch, Prezi plain Jane. मॅम IFBB प्रो ॲथलीट. त्या असून बॉडी बिल्डिंग क्षेत्रात सर्वांना प्रेरणादायी त्यांचा हा प्रवास आहे. महिलांसाठी खास करून त्या एक इन्स्पिरेशन आहे, ज्यांना बॉडी बिल्डिंगमध्ये पुढे जायचं आहे, त्या देशात परदेशात स्वतःचं आणि देशाचं नाव गाजवत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रो कार्ड विनर हमारे स्टेज के ऊपर है. आज सतारा बॉडी बिल्डिंग एसोसिएशन की तरफ से धन्यवाद देना चाहूँगा. और इन्होंने ओलंपिया एमेच्योर सिल्वर मेडल भी जीता है. उतना ही नहीं है, नरेश सूर्या क्लासिक टाइटल विनर भी है. ऐसा जो मिस दीपा सापरे हमारे सामने है. थोड़ा सा कंपलसरी पोजेस भी आपको करना है. थोड़ा सा वन स्टेप फॉरवर्ड मिस दीपा. फर्स्ट पोज डबल बाइसेप स्टार्ट. जोरदार टाळ्यांची साथ पाहिजे. थैंक यू. थोड़ा सा मेंस बॉडी बिल्डिंग से हट के ये जो वुमेन्स बॉडी बिल्डिंग रहता है उसमें कंपलसरी पोजेस मेंस में 7 रहता है, तो उनका कंपलसरी पोजेस होता है 5. इसमें जो सेकेंड पोज साइड चेस्ट विद 1 काफ. Relax. Pose number 4. Pose number 3. Back double bicep with 1 calf. Relax. Pose number 4. Side tricep with 1 calf. Relax.
Pose number 5, abdominal and thighs. रिलैक्स। थैंक यू वेरी मच। बहुत ही बेहतरीन जो पोजिंग 5 पोजेस आपने दिखाया, धन्यवाद देता हूँ। थँक्यू सो मच. आता ह्यानंतर जे आपले दुसरे गेस्ट पोजर ह्या ठिकाणी आहेत त्यासुद्धा महिला बॉडी बिल्डर आहेत. त्यांचं मी थोडक्यात रिक्वेस्ट करते दीपा मॅम तुम्ही स्टेजवरतीच थांबा. जे नेक्स्ट गेस्ट पोजर आहेत त्या महाराष्ट्र श्री 2023, पुणे श्री 2023-24, मिस वेस्ट इंडिया 2020, पश्चिम महाराष्ट्र श्री 2023, मुंबई श्री 23 आणि ठाणे श्री 2023. त्यांचा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मिस शीतल. ये वुमेन्स फिजिक है, इसके पहले आपने देखा है ये वुमेन बॉडी बिल्डर, और ये जो वुमेन्स फिजिक आपके सामने आ रहा है. स्टार्ट द म्यूजिक. We gon' handle this shit like what? थैंक यू मिस शीतल. थैंक यू. थँक्यू सो मच. आता शीतल वाडेकर, मिस शीतल वाडेकर, ये पुणे से है. ये थाने श्री का टाइटल इन्होंने इसके पहले जीता है, और उतना ही नहीं वेस्टर्न महाराष्ट्र का टाइटल भी इन्होंने जीता है. ये जो आज खास करके जो आयोजकों को धन्यवाद देना चाहूँगा. बॉडी बिल्डिंग भी आज यहाँ है, मेंस बॉडी बिल्डिंग भी है, मेंस फिजिक भी है, और वुमेन फिजिक भी है, और वुमेन्स बॉडी बिल्डिंग भी है. जो सभी प्रेक्षकों को ये समझेगा कि अलग अलग इसमें क्या है. ये हमारे सामने है वुमेन फिजिक, ये खेलते हैं. वुमेन फिजिक में थोड़ा सा अलग पोजेस होता है, उनको 4 पोजेस करने के लिए मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा. शो योर फ्रंट मसल्स. फर्स्ट क्वार्टर. डीजे ये जो फर्स्ट क्वार्टर टर्न कर रहे हैं राइट साइड में, एंड अगेन क्वार्टर टर्न. शो योर बैक मसल्स. डीजे क्वार्टर टर्न अगेन. शो योर राइट ab obliques and serratus. Relax. Quarter turn again. Show your front muscles, abdominals, thighs muscles, obliques and serratus. Thank you very much. Thanks a lot. Thank you very much. फिटनेस एन्थुझियास्ट ते प्रोफेशनल ॲथलीटचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास अतिशय खडकर, मेहनतीचा, जिद्दीचा, कष्टाचा, कन्सिस्टन्सी, डिटर्मिनेशन, तुम्ही काही शब्द लावा ते चालेल. ह्याच्यासाठी हा जो प्रोफेशन आहे हा अतिशय चॅलेंजिंग असा आहे आणि तेवढाच खर्चिक देखील आहे. आणि अशा प्रोफेशनमध्ये एका महिलेने समाजातील सर्व स्टेरिओटाईप तोडून त्याच्या पलीकडे जाऊन महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ह्या दोन्ही महिला आज खास मुंबईहून आणि पुण्याहून आपल्या इथे आलात आणि गेस्ट पोजिंग केले. त्याच्यासाठी मी उत्कर्ष पतसंस्था, वाई फेस्टिवल आणि वाई जिमखाना यांच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार मानते.
आणि मी त्यांना त्याचबरोबर मी संस्थेच्या संचालिका माननीय मंगला हिवळे मॅडम, नीला कुलकर्णी मॅडम आणि अलका गाडगे मॅडमला मी स्टेजवरती त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे येण्यास विनंती करते. गेले 17 वर्ष वाई फेस्टिवल आणि गेले 25 वर्ष उत्कर्ष पतसंस्था अविरतपणे सर्व वाईकरांसाठी हे सर्व कार्यक्रम आयोजित करत आहेत आणि तुम्ही सर्व वाईकरांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आम्ही सातत्याने हे करू शकलो. ह्या वर्षी नवीनच आम्ही ह्या गोष्टीमध्ये पाऊल उचललं आहे की महिलांच्यासाठी जास्त आरोग्याचे आम्ही जास्त त्यांच्यासाठी विचार करतो. त्यासाठी आम्ही वाई जिमखाना येथे सुद्धा महिलांसाठी स्पेशल बॅच 1 जानेवारीपासून सुरू करतो. तर ज्या महिला असा विचार करतायत की आम्हाला म्हणजे अगदी बॉडी बिल्डिंग नाही पण फिटनेसला प्रायोरिटी द्यायचं आहे, हेल्थला प्रायोरिटी द्यायचं आहे, त्यांनी नक्कीच वाई जिमखाना येथे रजिस्ट्रेशन करून तुमच्या फिटनेसच्या जर्नी सुरू करा अशी मी तुम्हाला विनंती आणि अपेक्षा व्यक्त करते. या ठिकाणी गेस्ट पोजर म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आजच्या या अतिथी यांचा सन्मान आपल्या वाई फेस्टिवलच्या सदस्या डॉक्टर मंगलाताई अहिवळे यांनी करावं अशी मी विनंती करते. खरं तर फेस्टिवलच्या या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे आणि सर्व महिलांना त्यांच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या क्षमता असतात त्या सादर करण्यासाठी या प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्या 2 गेस्ट पोजर आपण बोलवले होता. आजचा सन्मान त्यांनी वाई फेस्टिवलच्या वतीने स्वीकारावा अशी मी विनंती करते. माननीय दीपाताई सापरे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. त्यानंतर माननीय शीतल वाडेकर यांचा सन्मान उत्कर्ष पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती नीलाताई कुलकर्णी व अलकाताई घाडगे या दोघींनी करावं अशी मी विनंती करते. आजच्या या गेस्ट पोजर यांना विनंती करते की कृपया आपण या ठिकाणी फोटोसाठी पुढे यायचं आहे. Intimate on competition in a या ठिकाणी आज आपण पाहतोय महिलांचा सन्मान म्हणजे काय हे नेमकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अहो, साधू संतांनी केलेल्या मशागतीमुळे ही आपली महाराष्ट्राची भूमी सुसंस्कृत झाली आणि समाज सुधारकांच्या